नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-ईचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ते कसे अपलोड करायचे आणि कशा प्रकारे आपलं लोकेशन जे आहे ते घराचं सेट करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला आर-टी-ईच्या वेबसाईटला जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त या ठिकाणी आर-टी-ई असं टाइप करून सर्च करायचं आहे. पहिली जी वेबसाईट येणार आहे, या ठिकाणी पहा तुम्ही महाराष्ट्र.gov.in. तर इथं student.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी काही पालकांकरता सूचना दिलेल्या आहेत, त्या सर्व वाचून घ्यायच्या आहेत तुम्हाला. आता इथं नवीन जो बदल झालेला आहे, तुम्हाला फक्त 2026-27 साठी 1 किलोमीटर अंतरापर्यंत शाळा उपलब्ध होतील. तुमच्या घराचं अंतर त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तिथं ती शाळा दाखवली जाणार नाहीये. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अर्ज करत असताना एका बालकाचा एकदाच अर्ज करायचा आहे. एक पेक्षा 2 अर्ज म्हणजे डुप्लिकेट अर्ज आढळून आले तर कुठल्याही टप्प्यामध्ये अगदी लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केला जाणार नाहीये त्यांना, आणि जरी ऍडमिशन भेटलं आणि ते निदर्शनास आलं तर तुमचं दोन्ही अर्ज बाद होणार आहेत. चला तर पाहूयात आपण हा नेमका अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन हे टॅब दिसतंय, यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा टाकून इथं लॉग इन करायचा आहे. परंतु आपल्याकडे ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड नाही, तो आपल्याला जनरेट करून घ्यावा लागेल. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन लिंक यावरती क्लिक करा. इथं तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधले आहात. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या बालकाचं म्हणजे ज्याचं ऍडमिशन घ्यायचंय त्या विद्यार्थ्याचं शेवटचं नाव म्हणजे तुमचं आडनाव या ठिकाणी इंग्लिश मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे आणि इथं त्याच्या वडिलांचं नाव मिडल नेम मध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. चाइल्ड डिसेबिलिटी मध्ये आपल्याला जर बालक हा अपंग असेल, दिव्यांग असेल तर इथं येस करायचं आहे, अन्यथा नोच राहू द्यायचं आहे. आणि चाइल्ड डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला त्याची डेट टाकायची आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला त्याचं जे काही जन्मवर्ष आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तो कुठल्या महिन्यामध्ये जन्माला आहे ते सिलेक्ट करून मग इथं तुम्हाला अशी तारीख सबमिट करायची आहे. या ठिकाणी एज जे आहे ते इथं तुम्हाला दाखवत जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. हा जो कॅप्चा जसा दिलेला आहे तसा कॅप्चा टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचंय. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे आणि तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला इथं पासवर्ड देखील आलेला असेल. तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा जसा आहे तसा इथे टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चेंज पासवर्ड असा ऑप्शन येईल. आता तुम्ही जो इथं पासवर्ड टाकून लॉग इन केलंय तोच ओल्ड पासवर्ड परत एकदा इथे टाकायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला कुठला पासवर्ड सेट करायचा आहे तुम्ही तुमच्या नावाने तुमच्या मोबाईल नंबरने टाकू शकता. पण ते टाकण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी 8 कॅरेक्टरचा तुमचा पासवर्ड असला पाहिजे, जास्तीत जास्त 15चा असला पाहिजे आणि याच्यामध्ये नावाचं एखादं अक्षर म्हणजे एक अल्फाबेट, एक लोअर केस, एक अप्पर केस म्हणजे कॅपिटल, स्मॉल अशा प्रकारचं असलं पाहिजे, एक नंबर असला पाहिजे आणि कुठलं तरी एक कॅरेक्टर जसं की @ तुम्ही स्पेशल कॅरेक्टर टाकू शकता. तर इथं तुमचं नावाचं पहिलं कॅपिटल टाकून नाव टाका, @ तुम्ही पुढे काही तुमचा आवडता नंबर टाकू शकता आणि हे झाल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली यावरती ओके करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला आपला इथं ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. तुम्ही जो आता पासवर्ड बदलून घेतला तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता या ठिकाणी नाव ऑलरेडी आलेलं आहे, विद्यार्थ्याचं नाव आलंय. आता इथं मदर्स फुल नेम जर माहिती नसेल तर या ठिकाणी नॉट नोंद करायचंय. अनाथ असेल तर त्याचं नाव माहिती नसेल तर फक्त नॉट नोंद करायचंय. अदरवाईज आपल्याला इथं आपल्या आईचं नाव टाकायचंय. अगोदर आडनाव, त्यानंतर आईचं नाव आणि त्यानंतर मिस्टरांचं नाव असं पूर्ण नाव टाकायचंय.
त्यानंतर फादर्स फुल नेम, या ठिकाणी आडनाव, वडिलांचं नाव, वडिलांच्या वडिलांचं नाव अशा प्रकारे इथं टाकायचं आहे. म्हणजे वरच्या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याच्या खाली त्याच्या आईचं पूर्ण नाव, आईचं नाव कुठलं टाकायचंय तर सध्याचे आधार कार्ड प्रमाणे आहे, म्हणजेच लग्नानंतरचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आणि फादर्स फुल नेम तर वडिलांचं पूर्ण नाव जसं त्याच्या आधार कार्डवरती असेल वडिलांच्या तसं टाकायचंय. आणि या ठिकाणी चाइल्ड जेंडर इथं मेल फिमेल जे काही ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आणि त्यानंतर पॅरेंट स्टेटस जनरल आहे, विडो आहे, विधवा असेल तर विडो सिलेक्ट करायचा आहे, डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स सिलेक्ट करायचा आहे, जर ऑर्फन अनाथ असेल तर ऑर्फन किंवा एकच सिंगल पॅरेंट असेल तर सिंगल पॅरेंट करायचं. आता माझ्या केसमध्ये मी जनरल सिलेक्ट करतोय. आणि हे सर्व केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस टाकून घ्यायचंय. तर इथं पत्ता टाकत असताना हाऊस नंबर असेल, बिल्डिंग नंबर असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर स्ट्रीट नेम, रस्त्याचं नाव टाकायचं आहे. लोकॅलिटी एखादी पाण्याची टाकी असेल, पोस्ट ऑफिस असेल, पोलीस स्टेशन जवळ असेल तर तसं इथं टाकायचं आहे. आणि त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, विलेज सिलेक्ट करायचं आहे. आणि मग तुम्हाला इथं सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. मित्रांनो, डिटेल्स सेव्ह केल्यानंतर आता इथं आपल्याला सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस हा ऑप्शन दिसेल, तर यावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं आपलं लोकेशन जे घराचं आहे ते व्यवस्थित या ठिकाणी द्यायचं आहे. त्यासाठी हा जो बलून तुम्हाला दिसतोय तो तुम्ही असं सरकवू शकता. तुम्हाला जर हे झूम करून पाहिजे असेल, मोठं करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल हा तुमच्या कॉम्प्युटरवरती बटन दाबून माऊसचं स्क्रोल बटन पुढे केलं तर ते आणखीन झूम जास्त होणार आहे, आणि कमी केलं पाठीमागं सरकवलं तर ते झूम कमी होऊ शकतं अशा प्रकारे. तर तुम्हाला तुमचा पत्ता कुठं आहे, तुम्ही राहता कुठं, तर असं ही लोकवस्ती असते, लोकवस्ती असेल तिथं अशी घरं दिसतात. हे बॉक्स बॉक्स म्हणजे आपली घरं आहेत, हे जे आहे ते शेती एरिया आहे. तर आपलं लोकेशन कुठं आहे, आपलं घर कुठं आहे ते तुम्ही असं व्यवस्थित झूम करून कंट्रोल आणि स्क्रोल की दाबून तुम्ही तुमचं घर या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. आणि तुमचं घर तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही तो बलून त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा. आणि बलून एकदा का फिक्स झाला, तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन या ठिकाणी सापडलं, तर तुम्हाला सेव्ह अँड अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. हा इथं मेसेज येईल की तुमचं लोकेशन व्यवस्थित तुम्ही सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. तर इथं ओके असं करायचं आहे. समजा तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत, तर परत तुम्ही ते एडिट करू शकता. चुकून तुम्ही हा बलून दुसरीकडे कुठे गेला असेल तर तुम्ही परत तो सरकावून इकडं तिकडं ठेवू शकता, जिथं तुमचं घर असेल तिथं. आणि एक लक्षात घ्या, शाळेपासून 1 किलोमीटर अंतर असेल तरच तुम्हाला ती स्कूल, ती शाळा दिसणार आहे. अन्यथा तुम्हाला ती शाळा दिसणार नाही. आणि 1 किलोमीटर पेक्षा जास्त तुमचं घराचं आणि शाळेचं अंतर असेल तर तुम्हाला शाळा सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येणार नाहीये. म्हणून ही थोडीशी तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि असं परत एकदा तुम्ही रिसेट केलं तर इथं रिसेटचा पण ऑप्शन आहे. रिसेट केल्यानंतर गुगल ऍड्रेस क्लिअर सक्सेसफुली, तर इथं ओके करा. आणि परत एकदा तुम्ही तुमच्या घराचं बलून हा तुमच्या घरावरती तुम्हाला घेऊन जायचा आहे. तर मी या ठिकाणी परत एकदा थोडंसं झूम कमी करतोय, जेणेकरून मला माझं घर लक्षात येईल. आणि परत असं जिथं आपलं घर आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन हा आपला घरावरती हा बलून घ्यायचा आहे. आणि परत सेव्ह अँड अपडेट या बटनावरती क्लिक करून आपलं घराचं लोकेशन व्यवस्थित सेट करायचंय. आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. चाइल्ड डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल, तर इथं ओके करायचं. आता इथं आपलं चाइल्ड इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह झालंय. आता आपल्याला ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता कुठल्या स्टँडर्डला तुम्ही इलिजिबल आहात त्यानुसार इथं दिसेल. तर मी इथं फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, जनरल कॅटेगरी आहे, एससीबीसी आहे, ईडब्ल्यूएस आहे, कोविड-19 अफेक्टेड आहे, एनटीबी जे काय असेल ते सिलेक्ट करायचंय. या ठिकाणी टाकायचे आहे. कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. जर तुम्ही या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडं तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहे. जर कास्ट तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. तिथं ओके करायचंय. जर तुमच्याकडे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर ते काढून घ्या. आणि जर मिळणार नसेल तर तुम्ही इथं जनरल मधून घेऊ शकता. परंतु ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला ते कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तरच ऍडमिशन भेटणार आहे. आता इज युअर चाइल्ड विथ स्पेशल नीड्स डिसेबल्ड, तर दिव्यांग आहे का, तर नाही करायचंय. असेल तर येस करायचंय. जर असेल तर मग ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे
भाषा व वाचा दोष आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे किंवा जे काय असेल स्वमग्न, स्नायूंची विकृती असं जर काय असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर सरळ नो करायचं आहे. पुढची माहिती भरण्याचा प्रश्न येणार नाही. HIV इन्फेक्टेड अफेक्टेड आहे का? असेल तर येस करायचं आहे. आणि जर झाला असेल तर मग आईला आहे, वडिलांना आहे किंवा दोघांना आहे का फक्त चाइल्ड इन्फेक्टेड आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मोस्टली केसेसमध्ये हे नसतं, तर या ठिकाणी मी नो करतोय. जर असेल तर फक्त येस करायचं आहे. आधार कार्ड नंबर, तर या ठिकाणी असेल तर येस करायचं आहे. कुणाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जर अवेलेबल असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. मग नो केलं तर आधार रिसिप्ट अवेलेबल, तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर इथं नो करू शकता. जर ऍप्लिकेशन पण केलं नसेल तर नो करू शकता. तुम्हाला ऍडमिशन नंतर 90 दिवस वेळ हा आधार कार्ड साठी सबमिट करण्यासाठी भेटणार आहे. तर आता माझ्याकडे आधार कार्ड आहे, तर मी इथे येस करतोय आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर ऍड्रेस प्रूफला या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटला येस करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटला या ठिकाणी येस करायचं आहे. जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला ऍड्रेस प्रूफ येईल, बर्थ सर्टिफिकेट येईल आणि इन्कम सर्टिफिकेट एक त्याच्यावरती तुम्हाला येस करावं लागणार आहे. इथं कास्ट असल्यामुळं कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन ऑन झालंय, इन्कमचं ऑन झालेलं नाहीये. तर तुम्ही जर ओपन मधून भरला तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारं चालू वर्षाचं उत्पन्न दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. तर आता डॉक्युमेंट्स यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता इथं पॅरेंट आधार, कास्ट सर्टिफिकेट आणि ऍड्रेस प्रूफ असे 3 तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत. आता इथं पॅरेंट आधार म्हणजेच पालकांचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पॅरेंट आधार झाल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे आणि नंतर ऍड्रेस प्रूफच्या ठिकाणी तुम्ही लाईट बिल टाकू शकता किंवा आधार कार्ड टाकू शकता, बँक पासबुकचं फ्रंट पेज टाकू शकता. जे लिस्ट मध्ये ऍड्रेस प्रूफ म्हणून वैध आहे ते तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचंय. अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक केल्यानंतर असं तुमचं 100% पर्यंत झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट हे अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आता स्कूल सिलेक्शन या पर्यायावरती आपल्याला यायचं आहे. आता विदिन 1 किलोमीटर स्कूल्स यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ज्या काही शाळा 1 किलोमीटर आत अंतरावर असतील तरच तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. आता माझं जे अंतर आहे तिथून या ठिकाणी बघा, एक स्कूल 0.608 अंतर किती आहे, एरियल डिस्टन्स हवाई अंतर या ठिकाणी मोजलं जाणार आहे. तर 1 किलोमीटरच्या आत माझ्या घरापासून एक शाळा आहे, ती इथं मला आलेली आहे. आणि 1 किलोमीटर अंतरामधील प्रवेशासाठी अपात्र शाळा जर काही असतील तर त्या देखील तुम्हाला इथं दिसतील. परंतु इथं आता मला फक्त एक आले, तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शन सेव्हड सक्सेसफुली, त्यानंतर तुम्हाला ओके करायचंय आणि त्यानंतर फॉर्म सबमिशन या बटनावरती जायचंय. सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. फॅमिली अॅन्युअल इन्कम वगैरे सगळं व्यवस्थित टाकलंय का, ऍडमिशन फर्स्ट क्लास साठी हवाय, सर्व माहिती आल्यानंतर या ठिकाणी इथं बघा तुम्हाला या चेकबॉक्स वरती क्लिक करायचंय. RT 2025 ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे आणि याच्यामध्ये सर्व माहिती खरी आहे आणि ही खोटी निघाली तर माझ्यावरती कारवाई होऊ शकते. आणि हे सर्व झाल्यानंतर कन्फर्म अँड सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. करून कन्फर्म अँड सबमिट इथं ओके बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऍप्लिकेशन इज कन्फर्म्ड, नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस, तर इथं ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपला फॉर्म हा पूर्णपणे इथं कन्फर्म झालेला आहे. आणि परत फॉर्म सबमिशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर जनरेट पीडीएफ हा ऑप्शन दिसेल, तर या जनरेट पीडीएफ तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही एक प्रिंट तुम्हाला भेटेल. तर ही प्रिंट काढून घ्यायची आहे, तुम्ही इथं सेव्ह देखील करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, ही जी पीडीएफ फाईल आहे त्याची प्रिंट काढा, त्यासोबत ते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत. आणि तसंच या ठिकाणी एक सेल्फ डिक्लेरेशन आहे, ते हमीपत्र, ते देखील तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे.
हे सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र, डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन, तर हे एक तुम्हाला सर्व भरायचं आहे. सर्व डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. हे हमीपत्र भरून तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला हे जाऊन सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे A to Z ही माहिती होती. तुम्ही इझिली घर बसल्या हा फॉर्म भरू शकता. धन्यवाद.